इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्था देवमनुस्सारं बुद्धो भगवाति। ॐ तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स पाणिनी च वनो नारस्स हरये पाणिना विस्सं नाबनं विषमेवन्ति बद्धि पापं अकुब्बतो। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा दुःखमुक्तीकडे नेणारा सद्धम्म, तथागताच्या दुःखमुक्तीचा प्रचार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन करतो. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा अभिवादन करतो. दैनंदिन धम्म संस्कारासाठी उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आजच्या धम्म संस्कारातील धम्मदेशनेला सुरुवात करण्या अगोदर आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो. धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आजची धम्मदेशना सुरू करीत आहोत. तथागत सम्यक संबुद्धांनी आज जो उपदेश दिलेला आहे, जी गाथा शिकवलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की पाप कर्म न करणाऱ्यास पाप लागत नाही. या अर्थाने अतिशय सुंदर असा हा उपदेश आज आपण इथे बघणार आहोत. आजची गाथा पाप वर्गातील गाथा क्रमांक 9 आहे आणि एकंदरीत धम्मपदातील ही गाथा 124 क्रमांकाची आहे. राजगृह येथील वेळुवनात वास्तव्यात असताना तथागतांनी ह्या धम्मगाथेचा उपदेश एका शिकाऱ्याच्या पत्नीला दिलेला आहे. या धम्मकथेमध्ये एक शिकाऱ्याचा परिवार आहे की ज्याचा रोजचा दिनक्रम होता जाळे घेणे, जंगलामध्ये ते जाळे टाकणे आणि त्या जाळ्यामध्ये येणारे जे काही मृग असतील, पक्षी असतील, त्या सर्वांना घेऊन येणे आणि त्यांची विल्हेवाट लावणे किंवा त्यांना विकून आपला उदरनिर्वाह चालवणे. शिकारी कसा बदलला, शिकारी सुद्धा श्रोतापन्न झाला. या परिवारामध्ये जवळजवळ 7 7 14 आणि 2 16 लोक आहेत, है ना. 7 मुलं आहेत, 7 मुलांच्या 7 सुना आहेत आणि 2 नवरा बायको, पती पत्नी, म्हणजे 14 लोकांच्या परिवारामध्ये एक श्रोतापन्न अगोदरच आहे. म्हणजे तथागत सम्यक संबुद्धांच्या एका या धम्मगाथेमुळे त्या परिवारातील, शिकाऱ्याच्या परिवारातील जवळजवळ 15 लोक एकदाच श्रोतापन्न झालेली आहेत. आणि म्हणून आजची ही धम्मगाथा आणि कथा आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तथागत राजगृहातल्या वेळुवनामध्ये वास्तव्याला असताना तथागतांनी या गाथेचा उपदेश त्या शिकाऱ्याला, त्याच्या पत्नीला, शिकाऱ्याच्या मुलांना आणि सुनांना दिलेला आहे. अतिशय सुंदर अशी ही धम्मकथा आहे. आता शिकारी म्हटल्यानंतर शिकारी हे थोडेसे क्रूर पद्धतीचे असतात.
है ना? शिकारी हे क्रूर पद्धतीचे असतात आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये पाहिजे तशी मैत्री नसते. मैत्री जर असती तर त्यांनी शिकारी केल्याच नसत्या. परंतु आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी धनुष्यबाण घेणे आणि रोज शिकारीला जाणे, शिकार करणे आणि ते शिकार केलेलं मांस राजगृहामध्ये जाऊन विकणे हा त्याचा व्यवसाय होता. म्हणजे बुद्धाच्याही काळात मांस भक्षण करणारे लोक होती. काय झालं बघा, एके समयी एकं समयं भगवा राजगृह निवासती. राजगुरुलाचं वेळुवन है ना. एके समयी भगवंत वेळुवनामध्ये वास्तव्याला असताना तथागत सम्यक संबुद्ध त्या काळी त्यावेळी राजगृहामध्ये एक धनाढ्य असा शाहूकार होता. अशीच एक कथा आपण याच्या अगोदर पाहिलेली आहे, सुंदर कथा आहे ही पण. आणि त्या धनाढ्य शाहूकाराला एक सुंदर कन्या होती है ना. आणि त्या कन्येला खूप चांगल्या लाडा प्रेमानं कौतुकानं त्याला वाढवलं होतं. तिला तिच्या पित्यानं वाढवलं होतं. आणि राजगृहामध्ये 7 मजल्याची इमारत बांधून 7व्या मजल्यावर तिला एका दासीसह ठेवलं होतं. म्हणजे काय पाहिजे ते बरीच खाली यायची गरज नाही. असं लाडा कौतुकामध्ये तिचं सगळं काही राहणं सुरू होतं, निवास सुरू होता. एके दिवशी तिचं आयुष्य कसं बदललं या संदर्भातली ही धम्मकथा आहे. पण हिच्यामध्ये एक गुण आहे की ही फार कमी वयातच श्रोतापन्न झालेली होती. सक्काय दीप्ती, विचिकित्सा, शीलवत आणि परामर्श हे 3 बंधनं तिनं मनातले तोडलेले होते. आता श्रोतापती फलप्राप्त असलेले सगळेच तथागत सम्यक संबुद्धांचे उपासक आहे. म्हणजे हे बुद्धांची उपासिका होती. परंतु श्रोतापती फलप्राप्त लहानपणीच झाली, फार कमी वय असेल. आणि मग वडिलांनी असा विचार केला की आता आमची मुलगी तरुण होत आहे, तिच्यासाठी मस्त एखादा वर शोधून हिचं लग्न लावून देऊया. तरुण झाली. आणि एक दिवस असं झालं की एक कुक्कुट मित्त नावाचा शिकारी, नाव आहे कुक्कुट मित्त. आणि या कुक्कुट मित्त एकदा त्यांनी केलेल्या शिकारी त्यांचं मांस घेऊन राजगृहामध्ये विकण्यासाठी गेला. ही आपल्या 7व्या मजल्यावर होती. आणि 7व्या मजल्यावरून खिडकीतून पाहत असताना हा कुक्कुट मित्र त्याने गाडीमध्ये मांस टाकलं पक्ष्यांचं आणि तो विकण्यासाठी जाऊ लागला होता. बरोबर तिच्या त्या इमारतीच्या खालीच जाऊन तो उभा राहिला. आणि याने तिला पाहिलं. आता तो पिळदार शरीर एसटीतला तरुण, अत्यंत सुंदर आणि देखणा रुबाबदार राजबिंड त्याचं रूप. आणि ते पाहिल्याबरोबर ती त्याच्यावर मोहित झाली. त्याच्यावर मोहित झाली. पण एवढ्या धनाढ्य शाहूकाराची, व्यापाऱ्याची मुलगी असल्यावर वडील काय राजी झाले नसते आणि आई काही राजी झाली नसती तिच्यासोबत लग्न लावून द्यायला. पण हिचं प्रेम त्याच्यावर जळलं आणि ही दासींना घेऊन खाली आली. आणि तो परतीच्या प्रवासाला जिथून जात होता ज्या वाटेनं, त्या वाटेवरती येऊन उभी राहिली. वाटेवरती उभी राहिल्यानंतर झालं असं की तेवढ्यात तो तिकडनं आला, त्याचं मांस वगैरे सगळं विकून पैसा वगैरे घेऊन. आणि ही त्याला म्हणाली की मी तुमची आयुष्यभर दासी बनून सेवा करेन, मला तुम्हाला पती करायचं आहे, आपण दोघंजण लग्न करूया. शिकाऱ्याला माहीत होतं साध्या सुध्या घरची पोर नाही आहे. शिकारी नाही म्हणत होता. परंतु त्याने कितीही नाही बोलला तो, तरी ती काय ऐकत नव्हती. आणि शेवटी शिकारी मात्र राजी झाला आणि दासींना बाजूला ठेवून, दासींना मागेच सोडून घरातून जे काही तिला मिळेल पाहिजे होत्या तेवढ्या वस्तू तिने घेतल्या आणि ती शिकाऱ्यासोबत
निघून आली. 7 मजल्याचं घर सोडलं. करोडपती धनाढ्य वडील सोडले, जिने 9 महिने 9 दिवस सांभाळलं. त्या आईला सोडलं, दासी सोडल्या. सुखा समाधानाचं आयुष्य तिनं सारंच काही त्यागलं आणि त्या मांस विकणाऱ्या एका शिकाऱ्यासोबत ती निघून आली. इकडे आई वडिलांनी राजगृहाची गल्ली ना गल्ली पायाखाली घातली, पण राजगृहामध्ये काय ती आढळली नाही. काही दिवस त्यांनी खूप शोधाशोध केली, पण एवढ्या शोधाशोध केल्यानंतर सुद्धा ती काही त्यांना सापडली नाही. शेवटी त्या श्रेष्ठीने आपल्या तरुण मुलीचं साध्य घातलं, पुण्यानुमोदन केलं. सापडतच नाही म्हणून पुण्यानुमोदन केलं आणि तो परिवार मोकळा झाला. इकडे हिचं खूप चांगल्या पद्धतीनं शिकाऱ्यानं आणि तिने लग्न केलं आणि लग्न करून त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला. पण यांचा संसार राजा राणीचा होता का? नाही. शिकारी राजा कसा राहील, है ना? तर अशा संसारामध्ये ती लागली. परंतु श्रोतापन्न होती, ध्यान साधनेचा सराव करणारी होती आणि त्यामुळे मात्र तिला तिचा संसार करताना काही दुःख जाणवले नाही. ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपला संसार करू लागली. कालांतराने 1 मुलगा झाला, 2 झाले, 3 झाले, जवळजवळ 7 लेकरांची आई झाली. 7 लेकरांची आई झाली. आपण म्हणत नाही का, जाणते जुने लोक एखाद्या नवरीला आशीर्वाद देताना म्हणतात, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. इथे फक्त एकच पुत्र कमी होता, 7 झाले होते, है ना? ही मन पूर्ण करण्यासाठी एकच पुत्र कमी पडला. तर अशा पद्धतीनं तिने जवळजवळ 7 मुलांना जन्म दिला आणि आता कुटुंब झालं होतं 7 आणि 2 9 लोकांचं. आणि 9 लोकांचं हे कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं जीवन जगत असताना नंतर ते सारेच मुलं मोठे झाले आणि त्या साऱ्याच मुलांचे लग्न सुद्धा झाले. आता 9चे झाले 7 आणि 9 7 आणि 9 आणि 7 16 लोक, है ना? एका कुटुंबामध्ये 16 लोक म्हणजे 7 मुलं, 7 सुना आणि 2 पती पत्नी. 14 आणि 2 16 लोकांचं कुटुंब अत्यंत चांगल्या पद्धतीनं राहू लागलं. या धम्मकथेमध्ये एक बोध तुम्ही आम्ही घेतला पाहिजे. एवढ्या शिकारी घरामध्ये आता वडिलांच्याच पायावर पाय देऊन त्याच पाऊल वाटेनं चालणारी 7ही मुलं होते आणि हे सुद्धा धनुष्यबाण घेऊन जंगलामध्ये फिरायचे. 7 मुलं आणि त्यांचा पिता असे 8 लोक फिरायचे, सगळे जनावरं मारायचे आणि तेच जनावरं नेऊन विकायचे, पक्षी जनावर जे काही भेटलं ते, आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. एक त्यांच्या परिवारामध्ये श्रोतापन्न आहे, ती म्हणजे त्या धनाढ्य सावकाराची राजगृहाची ती कन्या. आणि एक जरी साधर जरी घरात एक असला तरी घर व्यवस्थित चालते. इथे तर श्रोतापन्न आहे. म्हणजे तुमच्या आमच्या सर्वसाधारण भाषेत घरातला एक माणूस जरी धार्मिक असला तरी घरामध्ये वादविवाद होत नाहीत, कलह होत नाहीत. झाले तरी लगेच त्याच्यातून ते बाहेर येतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या घरामध्ये श्रोतापती आहे, श्रोतापन्न मार्गावर नाही आहे, श्रोतापती फलप्राप्त आहे, तर आणि अशी कोण आहे तर आई आहे. म्हणजे ती त्या सगळ्या एवढ्या खटल्याला, एवढ्या परिवाराला ती अत्यंत सुखरूप पद्धतीने सांभाळत होती, कारण ती श्रोतापन्न होती. एकदा तथागत सम्यक संबुद्ध वेळूवनात सकाळच्या प्रहरी ध्यान करत असताना, तथागत सम्यक संबुद्ध सकाळच्या पहिल्या प्रहरी कोणतं ध्यान करतात तर त्या ध्यानाला म्हणतात करुणा समापती ध्यान, है ना? करुणा समापती ध्यान तथागत करीत असताना या ध्यानामध्ये ते काय करतात
तर आज असं कोणतं सत्व आहे का की जो सत्व धम्म मार्गावर येण्यासाठी आरूढ आहे, किंवा श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी किंवा अर्हत होण्यासाठी उत्सुक आहे? असं कोणतं सत्व आहे का? तर या करुणा समापती ध्यानामध्ये तथागत सम्यक संबुद्ध असताना तथागत सम्यक संबुद्धाने जाणलं की एक सत्व नाही तर जवळजवळ 15 सत्व है ना, जवळजवळ 15 सत्व, म्हणजे 7 सोना 16 है ना, म्हणजे 15 15 म्हणजे तथागत सम्यक संबुद्धांनी वेळोवेळी करुणा समापती ध्यान करत असताना जाणलं, बघितलं की एकदाच हे 15 लोक, 15 ना बरोबर ना, एकदाच हे 15 लोक श्रोतापन्न होऊ शकतात. आता हे करुणा समापती ध्यान करताना तथागत सम्यक संबुद्ध असेच लोक निवडतात की जे आता मार्गावर येण्यासाठी उत्सुक आहेत, थोडंसं त्यांना काहीतरी सांगायचं आहे आणि त्याच्यातून त्यांचं परिवर्तन होणार आहे. इथे दुसरी गोष्ट अशी आहे की ते सत्व एकतर बुद्धांकडे जातात, नाहीतर स्वयं तथागत सम्यक संबुद्ध त्या सत्वांकडे जात असतात. इथे त्या करुणा समापती ध्यानामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी जाणलं, पाहिलं आणि तथागत सम्यक संबुद्ध आपलं चिवर भिक्षापात्र घेऊन जिथे या शिकाऱ्यानं त्या जंगलामध्ये, या शिकाऱ्यानं ज्या जंगलामध्ये पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळे टाकले होते, त्या जाळ्याच्या बाजूला तथागत सम्यक संबुद्धांनी आपले पदचिन्ह उमटवले आणि तथागत सम्यक संबुद्ध त्या जाळ्याच्याच बाजूला असलेल्या एका वृक्षाजवळ जाऊन ध्यानस्थ बसले. शिकारी आला काही वेळानंतर आणि त्याला असं वाटलं की आता बराच वेळ झाला जाळे टाकून, काही ना काहीतरी गावलं असेल, काही ना काहीतरी अटकला असेल त्या जाळ्यामध्ये. तो आला त्याचा बाण घेऊन आणि बघतो तर काय, तर जाळ्यांमध्ये एकही पक्षी नव्हता. तो क्रोधाने लाल झाला आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर जाळे टाकलेले होते, त्याच्या बाजूला एक वृक्षाखाली तथागत सम्यक संबुद्ध ध्यानस्थ होते. त्यांनी जाळ्याच्या बाजूला पाहिलं तर तथागतांचे पदचिन्ह होते, तिथे पदचिन्ह होते आणि त्याला असं वाटलं की या साधूने, या संन्याशाने माझे हे सारे पक्षी, जाळेतले पकडलेले मी पक्षी सारेच्या सारे यांनी सोडले. तो आणखी क्रोधाने लालबुंद झाला. एक तर जाळ्यामध्ये एकही पक्षी नाही आणि दुसरा विचार त्याच्या डोक्यात आला की हा साधू इथे बसलाय, म्हणजे या साधूनच दया करुणे मैत्रीपोटी सारे पक्षी मुक्त केले असावेत. याने कुठलाच विचार केला नाही आणि यांनी आपल्या खांद्यावरचा बाण काढला आणि खांद्यावरचा बाण काढून त्या बाणामध्ये तीर लावला आणि तीर लावून तथागत सम्यक संबुद्धांना मारण्याच्या हेतूनं तो तीर ओढत होता. आता तथागत सम्यक संबुद्ध जिथे करुणा आहे, करुणा समापती ध्यान आहे, अथांग महासागरासारखी मैत्री आहे, त्यांच्याच मनाचं परिवर्तन करण्यासाठी तथागत सम्यक संबुद्ध तिथे गेलेले आहे. जेव्हा हा शिकारी बाण मारत होता आणि त्याने बाण असा ओढला की त्याच्या फासळ्यामध्ये खूप वेदना व्हायला लागल्या. शिकाऱ्याच्या कुकुट मित्त नावाच्या त्या शिकाऱ्याच्या फासळ्यांमध्ये असह्य वेदना होऊ लागल्या आणि त्याला काय बाण सोडताच येईना. थोड्या वेळानंतर त्याच्या तोंडातून ठेस आले आणि तो बाण तसाच आणि फक्त तो टकमक तथागतांकडे बघू लागला. मूर्तिगत त्याची अवस्था झाली. मूर्ती कशी हलत नाही, डुलत नाही, तशीच त्याची अवस्था. ते नाही का एकलव्याचे फोटो पाहतो आपण, त्याचा असा बाण मारलेला असतो, मूर्त्या फिरत्या आहे ना, खाली बसलेला आहे ना, असं मारलेला आहे त्याला, तर तशी त्याची अवस्था झाली. भरपूर वेळ झाला. वेळ झाल्यानंतर मुलं घरी आले आणि घरी बघतात तर काय, त्यांचे पिता नाही. 7ही मुलांनी विचार केला की काही ना काहीतरी अघटित घडलं असेल आणि म्हणून आपले वडील आले नाहीत. 7ही मुलं आपले धनुष्यबाण घेऊन आपल्या पित्याच्या शोधार्थ, जिथे तथागत सम्यक संबुद्धांच्या समोर मूर्ती समान त्यांचे वडील होते, कुकुट मित्त होता, तिथे सारी 7ही मुलं गेले आणि सोबत धनुष्यबाण घेऊन गेले. सारेच्या सारे शिकारी होते.
त्यांनी पाहिलं की आपल्या वडिलांच्या तोंडातून फेस येत आहेत आणि आपल्या वडिलांनी बाण ताणून धरलेला आहे, पण या साधूनेच काहीतरी करणी माझ्या वडिलांवर केली, मंत्र टाकला, जादूटोना केला का लिंबू मारला, असा काहीतरी विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी 7ही लोकांनी पुन्हा आपले बाण तथागतांना मारण्याच्या उद्देशानं काढले, पण 7ही लोकांची तशीच अवस्था झाली. पहिले पिता आणि नंतर 7 पुत्र, 8 लोक सुद्धा बाण मारून असे उभे होते बाण धरून, पण एकाचाही बाण सुटला नाही आणि एकाच्याही बाणानं तथागत सम्यक संबुद्धांना कुठलीच इजा झाली नाही. मग यांच्याही तोंडातून फेस येऊ लागले आणि या 7ही लोकांच्या फासळ्या दुखू लागल्यात. आणखी वेळ झाला. मग घरची जी आई होती त्या आईला असं वाटलं की पहिले माझे पती गेले आणि माझ्या पतीला शोधण्यासाठी माझे 7 पुत्रही गेले, पती आला नाही, पुत्र आले नाही, काही ना काहीतरी अघटित घडलं असेल आणि म्हणून तिने 7ही सुना सोबत घेतल्या. एकटी दुकटी कशाला जाऊ म्हणून तिने 7ही सुना सोबत घेतल्या आणि ते 8 लोक या 8 लोकांच्या शोधार्थ निघाले. कुकुट, मित्त, शिकारी, त्याचे 7 मुलं बुद्धांजवळच होते. आता भगवंताला एकदाच सगळ्यांना उपदेश द्यायचा होता, म्हणून भगवंत वाट पाहू लागले होते की याना कारणाने सगळ्यांना बोलून घ्यायचं, याना त्या कारणाने. पहिल्यांदा कुकुट मित्र आला, त्याला काही जाऊ दिलं नाही. 7 मुलं आले, त्यालाही जाऊ दिलं नाही त्यांनाही. आणि आता हे 8 बाकी होते, तर त्यातले 7 श्रोतापन्न होणार होते. आई तर श्रोतापन्न आहेच, आणि म्हणून आपल्या पित्याला म्हणजे आपल्या पतीला आणि मुलांना शोधण्यासाठी ते सगळे सासू आणि 7 सुना आपल्या घरातून निघाल्या आणि त्यांनी येऊन पाहिलं तर ते सुद्धा आश्चर्यचकित झाले की असं कसं काय होऊ शकतं. पण त्यांनी पाहिल्याबरोबर जी आई श्रोतापन्न झालेली होती, तथागत सम्यक संबुद्धांना बाण मारण्याच्या उद्देशाने 8ही लोक तिथे आहेत, हे दृश्य पाहिल्याबरोबर तिच्या मुखातून एक शब्द निघाला. ती मोठ्यानं ओरडत म्हणाली, अरे माझ्या पित्याला मारू नका. तिच्या मुखातून कोणता शब्द निघाला? अरे माझ्या पित्याला मारू नका. भगवंत तिचे पिता होते का? म्हणजे असं काही नातं होतं का त्यांचं? काही शाक्याची होती का? नाही. का बुद्धांच्या आईच्या कडून ती नातेवाईक होती का? काहीच नाही. पण मग तथागत सम्यक संबुद्ध काय आहेत? तर तथागत सम्यक संबुद्ध धम्मपिता आहेत, है ना? धम्मपिता आहेत. आणि हिला माहित होतं की मी श्रोतापन्न कशामुळे झाली, तर तथागतांचाच उपदेश ऐकून मी श्रोतापन्न झाली. तेव्हा ती लहान होती. लहान असताना ती श्रोतापती या फळापर्यंत गेलेली होती आणि म्हणून तिच्या मुखातून शब्द निघाले, अरे माझ्या पित्याला मारू नका, माझ्या पित्याला मारू नका. ते महान करुणाकार आहेत. ते कसे आहेत? महान करुणाकार आहेत. ते साधे सुधे नाहीत, तर नालागिरी नावाच्या हत्तीला सुद्धा आपल्या करुणेनं शांत करणारे आहेत. ते साधे सुधे नाहीत, तर मरताक्षणी देवदत्ताला सुद्धा बदलणारे ते आहेत. त्यांच्याकडे महाकरुणा आहे, अथांग समुद्रासारखी त्यांच्याकडे करुणा आहे. त्यांनी अनेक आलेले संकट फक्त मंगल मैत्रीच्या एका हाताने शांत केलेले आहेत. ते कोणतेच लोक त्या तथागताला, करुणाकार तथागताला काहीच इजा पोहोचू शकले नाहीत. आणि म्हणून तिच्या मुखातून शब्द निघाले की माझ्या पित्याला मारू नका, माझ्या पित्याला मारू नका. या कुकुट मित्त नावाच्या तिच्या पतीला असं वाटलं, अरे आपण तर सासऱ्यालाच मारू लागलो. त्याच्या मनात प्रश्न आला, अरे आपण तर सासऱ्यालाच मारू लागलो, हे चुकीचं करत होतो आपण, हे बरोबर नाही करत होतो. मुलांनाही वाटलं, 7ही मुलांना, की आपण आजोबालाच मारू लागलो, है ना? म्हणजे आई जर पिता म्हणत असेल तर भगवंत त्याचे सासरे झाले, भगवंत त्या मुलांचे कोण झाले? आजोबा झाले. बुद्ध म्हणाले शांत व्हा. तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले त्या सर्वांना शांत व्हा आणि बसा. साऱ्यांनी बाण खाली ठेवले
बाण खाली ठेवल्यानंतर श्रोतापती फलप्राप्त झालेल्या त्या महिलेनं, त्या आईनं तथागत सम्यक संबुद्धांचं त्रिवार वंदन केलं, साऱ्यांनी वंदन केलं आणि शांत गुडघ्यावरती बसून हात जोडून बसले. आणि तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी त्या सर्वांना या गाथेचा उपदेश दिलेला आहे. आणि म्हणून ही गाथा अत्यंत महत्वाची आहे. या गाथेमध्ये झालं असं की शास्त्रांनी त्या सर्वांच्या चित्तदशा जाणून धनुष्यबाण उतरवण्याची त्यांना संधी दिली आणि एका बाजूला बसायला सांगितलं. आणि बसल्यानंतर अत्यंत करुणावाणीनं त्यांना सर्वांना धम्मोपदेश केला. आणि या धम्मोपदेशामुळे हे सारेच्या सारे 15 जण श्रोतापती या फलास प्राप्त झाले. श्रोतापती हे फल त्यांनी सगळ्यांनी प्राप्त केल्यानंतर एकदा आनंदाने तथागत सम्यक संबुद्धांना हा प्रश्न केला की भगवान, धम्मचर्चा भिक्खूंची सुरू होती है ना, आणि धम्मचर्चा सुरू होत असताना सायंकाळच्या सुमारामध्ये तथागत सम्यक संबुद्ध आले. राजगृहाच्या विळवणामध्ये जिथे त्यांचं आसन होतं त्या आसनावर आसनस्थ झाले. साऱ्या भिक्खूंनी त्यांना वंदन केलं आणि पटशिष्य आनंदाने तथागत सम्यक संबुद्धांना एक प्रश्न केला की भगवान, आपण कुठे गेले होता? भगवान, आपण कुठे होतात? तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले, एका शिकाऱ्याला आणि त्याच्या घरातील जवळजवळ 14 लोकांना धम्मपथावरती आणण्यासाठी गेलो होतो. आनंद म्हणाले, साधू साधू साधू. नंतर काही दिवसानंतर एक धम्मसभा भरवण्यात आली आणि त्या धम्मसभेमध्ये भिक्खूंनी प्रश्न केला की भगवान, ही कुकुटमित्राची जी पत्नी आहे, हिने कुकुटमित्र ज्या पद्धतीनं हिंसा करत होता तर त्या हिंसेमध्ये हिचा सुद्धा सहभाग आहे, असा एक प्रश्न उपस्थित केला. हिंसेमध्ये सुद्धा हिचा सहभाग आहे. तो सहभाग कसा आहे? हिचे लेकरं किंवा हिचा पती हिला म्हणत असतील की आम्ही शिकारीला चाललो, धनुष्यबाण दे, है ना, आम्ही शिकारीला चाललो, आमचे तीर दे, आम्ही शिकारीला चाललो, आम्हाला भोजन दे, आम्ही शिकारीला चाललो, आम्हाला जल दे, आम्ही शिकारीला चाललो, आमचे वस्त्र दे. म्हणजे या 7ही मुलांची तिच्या पतीची ही सेवा करत होती. आणि म्हणून या पाप कर्मामध्ये हिचा सुद्धा हात आहे, असं काही भिक्षूने तिथं प्रश्न उपस्थित केला. तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले, सक्काय दिठ्ठी विचिकित्सा शीलवत आणि परामर्श, हे 3 बंधनं ज्या चित्तातले चुकलेले असतात ते चित्त हिंसा करत नाही. म्हणजे शिकाऱ्याची जरी बायको म्हणून ती राहू लागली, पण पुत्री मात्र तथागतांचीच होती. आणि म्हणून तिच्या हातून कुठल्याही पद्धतीचं अकुशल कर्म झालं नाही. तिने बाण दिला असेल ठीक आहे, तिने तीर दिला असेल ठीक आहे, पण तिने बाण आणि तीर त्यांच्यासाठी दिलेला आहे. ती थोडी म्हणत होती त्यांना की जा शिकारीच करा, शिकारीहून काहीतरी घेऊन या, असं ती म्हणाली नाही. या सगळ्या कामांमध्ये तिने सेवा केली त्यांची, पण सेवा त्या अर्थाने केली नाही की यांनी फक्त शिकारच करावी. आता बऱ्याच वेळेस त्यांनी सांगितलं असेल की शिकारी सोडून द्या, चांगल्या मार्गावरती या, पण हे ऐकण्यासाठी काय तयार नव्हते. पण यांच्या पुण्यकर्माचा घडा भरला, यांचं पुण्यकर्म फळास आलं आणि सारेच्या सारे एकदाच श्रोतापती या फलास प्राप्त झाले. आणि तेव्हा तिथील भिक्खूंना समजावून सांगत असताना, धम्मोपदेश देत असताना तथागत सम्यक संबुद्धांनी कुकुटमित्र नावाच्या शिकाऱ्याच्या पत्नीला उद्देशून ही पापवग्गातील गाथा क्रमांक 9 आणि एकंदरीत धम्मपदातील गाथा क्रमांक 124चा महान करुणामय चित्तानं उपदेश दिला. तथागत सम्यक संबुद्ध या धम्मगाथेमध्ये बोलतात. बुद्ध म्हणाले,
पाणिं पीच वनोनास हरय पाणिना विषं नाबनं विषमन्वेति नत्थी पापं अकुबतो। अर्थ जर हाताला वर्ण नसेल तर त्या हाताने विष हाताळता येते। काय अर्थ आहे याचा बघा, किती सुंदर गाथा आहे। काय म्हणतात तथागत सम्यक संबुद्ध, ज्या हाताला जखम नाही आहे ना, आता बघा कांदे मिरच्या किंवा आणखी काही कापताना जर अशी जखम झाली आणि तिथं जर तिखट लागलं मीठ लागलं तर कसं होते? आग होते ना। तेच हात जर गरम पाण्यात गेला तर कसं होते? आग होते, बरोबर आहे। का बरं आग होऊ लागली? कारण हाताला जखम आहे। आणि हाताला जखम नसली आणि मिरचीचं कालवण जरी कालवलं तर काहीच होत नाही, होते काहीच होत नाही। तथागत सम्यक संबुद्ध बघा किती साध्या सोप्या भाषेमध्ये धम्म सांगतात। बुद्ध म्हणाले की ज्या हातांना जखम नाही त्या हातावर विष जरी ठेवलं तर विषाची बाधा होत नाही, है ना। हाताला जखम नाही आणि हाताला जखम नाही त्याच्यावर विष जरी ठेवलं तरी त्या हाताला विषाची बाधा होत नाही, कारण हात जखम रहित आहेत। शरीरात विष बाधाच होत नाही। तसेच पाप कर्म न करणाऱ्याला पाप कधीच लागत नाही, है ना। म्हणजे शिकाऱ्याला श्रोतापन्न होण्याच्या अगोदर त्याच्याही हाताला जखम होतीच, त्याच्या मुलाच्याही हाताला जखम होती, आणि म्हणून तेवढे मोठे ते पाप कर्म करण्यासाठी तयार झाले की बुद्धांना मारायचं आहे, है ना। म्हणजे तथागत सम्यक संबुद्धाने या कुकुटमित्त नावाच्या शिकाऱ्याच्या पत्नीला उद्देशून गाथा बोललेली आहे। जरी ही भगिनी त्या घरामध्ये शिकाऱ्यांच्या सहवासात राहत होती पण तरी त्यांच्या पाप कर्मामध्ये हिचा कुठलाच हात नाहीये किंवा हिचा कुठलाच भाग नाहीये। ती फक्त पतीची आणि पुत्रांची सेवा करत होती, याच्या पलीकडे तिचं चित्त काहीच मागत नव्हतं। म्हणजे याचाच अर्थ असा आहे की जखम जी आहे, जखम म्हणजे काय? जखम म्हणजे अकुशल कर्म करण्याचा हेवा वाटणं, आवड निर्माण होणं, अकुशल कर्म करण्याची जखम। आणि अकुशल कर्म करण्याची जखम जर एकदा चित्ताला झाली तर त्या चित्ताला विष बाधा झाल्याशिवाय राहत नाही। विष बाधा कोणती? तर कर्माचा विपाक। अतिशय सुंदर पद्धतीने तथागत सम्यक संबुद्धांना बुद्धांनी ही गाथा त्या सर्व भिक्षूंना समजावून सांगितली। ते सारे भिक्खू तुमच्यासारखेच म्हणाले, साधू साधू साधू। तर या तथागताच्या अनमोल बुद्ध वचनाने आपल्या सर्वांचं जय मंगल कल्याण हो, अशी मंगल मैत्रीची भावना सरते शेवटी या धम्म देशनेमध्ये आपणाप्रती व्यक्त करतो। आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो। विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करून आजचा हा धम्म देशनेचा धम्म संस्कार सोहळा इथेच संपन्न करतो।